नमस्कार, माझं नाव मयुरी. वेलकम टू दी मयुरी वाईब्स. चला आज बघूया मम्मी काय स्पेशल बनवते. काय मग मम्मी आज काय? आज भरपूर काय बनवायचंय. भरपूर काय म्हणजे? डाळ, भात, कढी, भाकरी, भाजी. भाजी कोणती असेल? पनीर भुर्जी आहे. पनीर भुर्जी. कढी का? जेव्हा डाळ बनवते तर तुझ्या पप्पाला आणि मला कढी. कढी भात. हे काय आता? ही डाळ वरण. झालाच नाही, तडकाडला का पाहिजे. हे तर ऑइल गरम झाल्यानंतर टाकायचं असतो ना, अगोदरच टाकली आहे. हे काय याचा नेम नसतं का, असं लगेच गरम तर लगेच चटचट उडून जातं. गॅस नाही ना जवळ, म्हणून तर गॅस आहे ना. आमचा विचार हे काय बनवते मग हे वांग्याचं का असं. आज वांगीचा काप पण बनवणार आहे. हो. आज बाई जेवण मस्त आहे आज लय. काय स्पेशल आहे आज? नाही असंच कधीतरी वेगळा वेगळा बनवून खावा. नुसता डाळ भात चपाती भाजी काय. ये डाळ वरण 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 बनवलंय. हे वरण मला आणि माझ्या भावाला. तूप नाही खात ना, म्हणून तेलाची फोडणी दिली. तुम्ही लोक तूप खात नाही ना, मला तूप वाटतं. तूपचं स्मेल आम्हाला लागतं, अजून काय नाही. हे वरण आपलं शिजतंय. कढी कढी बनवते. डाळ झाली. डाळ झाली. कढीसाठी थोडं तेल टाकायचं, थोडं मोहरी टाकायची, थोडा कढीपत्ता टाकायचा. नंतर हे लसूण, मिरची, जिरं त्याला जरा असं आंबट हे करून घ्यायचं. मग ते फोडणीमध्ये टाकून द्यायचं. फोडणी तिला स्मेल तर मस्त येते. स्मेल तर छान येते. कढीचा स्मेल चांगलाच येतो. मग थोडं हळद टाकायचं, मीठ कासला टाकायचं. मग हे ना घरी बनवलेलं ताक. हे कसं बनवलं? घरी दूध म्हणजे फोडलं, त्याचं पनीर बनवलं. मग त्याचं पाणी असतं ना, त्यात मग थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं आणि मुरून द्यायचं त्यात. मग संध्याकाळी त्याला बनवून टाकायचं. जास्त पण मी टाकलं नाही चण्याचं पीठ, कारण की आम्हाला पातळ आवडते ना कढी. घट्ट आवडत नाही. हे पियायला बरं पडतं कढी. मग एक उकळी आली काही जर मीठ टाकायचं थोडं. 2 माणसांसाठी पुरेसं. झाली कढी. वांग्याचा काप पण बनवते. वांगी टाकायचं. हे ना याच्यामध्ये मी पीठ उकळून घेतलेलं होतं, मग त्याच्यामध्ये मिक्स करते. म्हणजे भाकरीसाठी पीठ. उकळून घेतलेलं नाही तर नॉर्मलच बनवायचं. मीठ, हळद, तिखट, थोडंसं मीठ टाकून चवीपुरतं मीठ. आणि हळद. आणि हे मिरची.
पावडर. थोडंसं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ टाकलं की अजून चांगलं, पण हे मिक्स टाकते पीठ. त्याच्यानंतर याला मिक्स करायचं. थोडा पाण्याचा हात मारायचा. असं पाण्याचा हात मारून मिक्स करायचं सगळं. म्हणजे कसं मिक्स लागतं ना सगळ्याला. बघायचं काय काय याला लागलेलं नसतं. मग ते जरा उलटं पलटं करून मिक्स करून घ्यायचं. जरा सुकं वाटलं तर परत पाण्याचा हात मारायचा थोडा. मग सगळ्याला कसं लागून जातो व्यवस्थित. झालंय. मी कढईमध्येच करते, कारण कढईमध्ये तेल होतं ना, मग त्याच्यातच करून. चला, कढी झाली. मग आता काय? खालच्या टोपामध्ये वरण, वरच्या टोपामध्ये कढी, आणि हे आता बटाट्याचे नाही काय वांगीचे, वांग्याचं काप आहे. वांगी का वांगीचे वांग्याचे काप. कोण आताच आहे बघ. असं एक एक उचलून असं सोडायचं. दोन्ही साईड मस्त फ्राय करून झाले. फ्राय करून झाले नाही, फ्राय होते. एक साईड झाली आहे आणि दुसरी साईड ठेवली. अच्छा, कुरकुरे होतात दोन्ही साईडला तळून झाले. असे सगळे काप तयार करून घ्यायचे. मस्त कडक झाले. आवाज आला ना. करून सगळे असे फ्राय करून घ्यायचे. करून घ्यायचे. इथे मी हॅलो हाय डायरेक्ट टेस्ट कर बघ कसा लागतो. हो, तू खाऊन बघितली? ए मला देते मम्मी. कुरकुरी आवाज येतो की नाही? मस्त छान आहे. भारी असते, भारी लागते. अजून एकदा ना. हे घे, बघ खाऊन. हे पण कुरकुरा सगळे कुरकुरी. छान आहे. आता ही कसली तयारी? पनीर बुर्जीची. पनीर बुर्जी.
2 कांदे 2 टमाटे, इथे पनीर लटकवलंय घरगुती बनवून. आता त्याचीच पनीर भुर्जी बनवणार. एकदा ते पण दाखव पनीर कसे बनवतात घरगुती. तो ब्लॉग पण आपण नक्की बनवू. आजच बनवलं मी. पनीर मोस्ट ऑफ मम्मी होममेडच बनवते. मग आज पनीर डे आहे तर मग बनवलं. तो ब्लॉग बनवायसाठी आठवण पण नव्हती. आणि ते मॉर्निंगमध्ये शूट झालेलं आहे. मॉर्निंगमध्येच झालेलं, सॉरी, मॉर्निंगमध्येच बनवलं तिने तेव्हा मी झोपलेली. पनीर. आता हे पनीर भुर्जीची तयारी. वांगीचं ते काप ह्याच्यातच फ्राय केलेलं ना? त्याच्यातच भुर्जी बनवून टाक. तेल राहतं ना. ओके. मग त्या तेलामध्येच होऊन जातं भुर्जी पण. दे टाकून दे. बंद केलं तू. तेल तर गरम व्हायला पाहिजे. असं बघायचं तेल गरम झालं की नाही. चिडचिड चिडचिड थांबलं ना, समजा तर तेल गरम झालं. चांगला तेल कांद्याला भाजायचा मऊ होतपर्यंत. कांद्याला कसा कांदा कच्चट कच्चट लागतो ना. मग चांगला भाजा मग चांगलं लागतं सगळं. झालं ना, शिजलं ना कांदा? अजून थोडा वेळ. अजून थोडा वेळ. मऊ होतात ते. कांदा शिजला ना लगेच मऊ होऊन जातात. तेव्हाच कळतं आपल्याला कांदा शिजलाय. ते लगेच करपतं ना, म्हणून ढवळत राहायचं त्याला. मग ते करपत नाही. अच्छा. मग मऊ होण्यात म्हणजे आता कसं आहे, तेलात करपायची. टाकलं तेव्हा किती दिसत होता. शिजल्यानंतर ते थोडं होतं. मग ते शिजलं समजायचं कांदा थोडा घालायचा. मग होतातच ना. आता याच्यात टमाटे टाकले. टमाटे शिजण्यासाठी थोडासा मीठ टाकायचं चवीपुरतं.
झाकण लावून शिजून घेऊ. चमचा जरा ढवळायचा टमाटे मऊ झाले की नाही. आता करपायची भीती असते ना, बारीक करून शिजवत ठेवायची त्याला टमाट्याला. ते मऊ होते ना जरा. मग बोल. तोपर्यंत पनीर घरगुती बनवलेलं बघा. हे पनीर ना. हा सकाळी मी दुधाला फोडून अर्धा लिटर दूध आणलेलं होतं. चाय बनवलं थोडासा दुधाचा, बाकी सगळं दुधाचं पनीर बनवलं. आज पनीर खायचं होतं ना, संध्याकाळचं काय बस होतात ना. हे घरगुती बनवले. त्याची भुर्जी बनवणार पनीरची, मग त्याला फोडून घेते. मी पण थोडा हेल्प करते मम्मीला, फक्त व्हिडिओज काढत नाही. हेल्प बोलला तर चम्मच घ्यायचा आणि फक्त हलवायचं. बोल. झाले मऊ झाले ना टमाटे. आता त्याच्यात मीठ तर ऑलरेडी आपण टाकलेलं होतं. थोडंसं हळद टाकली आहे. थोडंसं मिरची पावडर. थोडंसं बोलून पुन्हा डब्बा टाकला ना. थोडंसं होतं ते डबा घालून घालायचा आहे ना. अच्छा. ढवळून घ्यायचं आणि त्याच्यात मग पनीर आणि कोथिंबीर टाकून द्यायचं. ते पनीर मला भुर्जी बनवायचं म्हणून हे केलं, नाही तर एका डब्यामध्ये ठेवून त्याला सेट केला. जसं बाजारात भेटतं तसंच पनीर तयार. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना, झालं पनीर तयार. एका डब्यामध्ये टाकतो. पण मला आता भुर्जी बनवायची आहे ना, म्हणून आता मी कोथिंबीर आणि पनीर संपेच टाकतो. अजून एक पनीरची रेसिपी उद्या बनवेल, त्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकतो. ते पण बघा कसं बनते, तर अजून मस्त बनतं. काय बनवणार आहे ते? तेच पनीर आणि ते चण्याचं पिठाचं ते भुर्जी, म्हणजे असं ग्रेव्ही टाईप असणार. अच्छा. हे कसं सुक्का झालं ना. हे काश्मीरी लाल मिरची आहे ना, म्हणून ना एकदम लाल 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 झालं. आता थोडं हे बाकड्या ठेवून परत एकदा चमच्याने ढवळून झालं. चला आता झालं. आता मी भाकरी बनवते. बाय बाय.